तर चुकीला माफी नाही आहे. चूक कशी करू नका. हे योग्य नसेल तर विपुल मतदान जे आहे योग्य असलेल्या व्यक्तीला करा, अयोग्य व्यक्तीला करू नका. महाराष्ट्रामध्ये 16 आमदार 16 बंद जिल्हा परिषद शाळा ज्या असतात त्या शाळा बंद पडतात. तरी पण आपण त्या पक्षाचे नगरसेवक का निवडून आणायचे? आपले घरं कोणी चालवत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला मेहनत करावी लागते. कोणी काय आपल्या घरी आणून देत नाही. तेल संपलं, मीठ संपलं तर कोणी आणून देत नाही. तुम्हाला मेहनत करावी लागते. तुमच्या पोटाची खडगी तुम्हाला भागू लागते. 1-1 लाख रुपये जर फी भरावी लागत असेल, संसाराचा गाडा कसा चालवायचा? आमची लोक पेंटिंगचे कामं करतात किंवा छोटे मोठे जे प्रायव्हेट कामं करतात. घर संसार कसा चालवायचा? पोराची फी भरायची कशी? कपडे लत्ते घ्यायचे की आरोग्य आमच्या घरातील लोकांचं कसं चालू करायचं? प्रश्न आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, तुम्ही मतदार लोक सुजाण व्हा. तुम्ही सुजाण जर झाले तर योग्य माणसं तुम्ही निवडा. आणि योग्य माणसं कसे निवडायचे फार महत्त्वाचा पॉईंट आहे. कोणी लोक पैसे देते म्हणून मतदान करू नका. कोणी लोक जेवण देते म्हणून मतदान करू नका. तुमच्या हक्काचा, तुमच्या जे आहे हक्क अधिकारासाठी लढणारा दूरदृष्टी आहे. आता येणाऱ्या जनरेशनसाठी लढणारा कोण आहे, विचार करणारा कोण आहे, अशा लोकांना निवडा. कारण तो नंतर आमदार होतो, तो खासदार होतो आणि मंत्री होतो. मग तुम्ही म्हणाल की चुकीचे जर आपण निवडून लोक आणले, मग म्हणतात की हा निर्णय हे लोक शासन किंवा त्याला तुम्ही जबाबदार आहात, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही पहिले मतदार लोक सुजाण राहिले पाहिजे, समजदार व्हायचं आणि योग्य नगरसेवक निवडायचं. सुरुवात करा नगरसेवकापासून. नगरसेवक जे आहे हे सेवा करायसाठी असतात, पैसे कमवण्यासाठी नाही. काही लोक म्हणतात नगरसेवक झाल्याचं बरोबर जे आहे करोडो रुपये येते म्हणते त्याच्या घरी. कुठून येते? हो तर काही दररोज कामाला जात नाही, मग पैसे येते कुठून त्याच्याकडे? एक लक्षात ठेवा, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, ज्याप्रमाणे बॉर्डरवरती सैनिक आपलं संरक्षण करण्यासाठी तिथे आपल्या डोळ्यात तेल ओतून आपलं संरक्षण करतात. आपण सपाट जमिनीवरती इथले जे काही खासदार, आमदार जे काही असेल, नगरसेवक असेल, त्यांनी आमच्या लोकांसाठी जे आहे प्रयत्न करावा. लोकांनी जे आहे, लोकांच्या अडचणी कोणत्या आहेत त्या सोडवल्या पाहिजे. आरोग्य व्यवस्था पाहतो आपण GMCमध्ये, बरेच असे साधनं नसतात, त्याच्यामुळे आपला उपचार बरोबर होत नाही. शुद्ध पाणी आपल्याला प्यायला बरोबर मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी गटर लाईन लिकेज आहे. बरेच लोक जॉईंटिसने मरण पावतात. बरेच ठिकाणी जे आहे, आता बघा म्हणतात की या नाल्यामधून चांगलं पाणी गेलं पाहिजे. माझा म्हणण्याचा अर्थ त्याच्यामध्ये केरकचरा नको टाकायला. केरकचरा आपण जे आहे साफ करण्यासाठी कर्मचारी पाहिजे. इथं कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार करतात. साफसफाईला लोक येत नाही. आपण म्हणतो की आपलं स्वच्छ नागपूर झालं पाहिजे, आपलं नगर स्वच्छ राहिलं पाहिजे. कारण की नगर स्वच्छ राहिलं तर प्रत्येक लोक निरोगी राहील. परंतु इथे भ्रष्टाचार कसा करतात, बरेच लोक जे आहेत सांगतात की भरती एवढ्या लोकांची आहे. मग भरती तेवढ्या लोकांची आहे तर कामगार लोक साफसफाईला कमी काय येतात? भ्रष्टाचार. आपलं त्याच्याकडे लक्ष नसतंय पण भ्रष्टाचार बदलाव. मग हे त्या पक्षाचे नगरसेवक येऊ देऊ नका, नवीन येऊ द्या, बरोबर कामं करेल तुमचे. बदलवा. आणि हे बदलवण्याची ताकद तुमच्या मतामध्ये आहे. तुम्ही लोक बदलवू शकता.
म्हणून लक्षात घ्या, कोणाच्या बांधील नाही तुम्ही, कोणाचे गुलाम होऊ नका. स्वतंत्र जीवन जगा, स्वतंत्र. केव्हापर्यंत गुलामासारखं जगायचं? हे लोक आपल्याला जे आहे ना, बऱ्याच ठिकाणी आपल्याला कुठेतरी गुंतवून ठेवतात. कधी जातीचं विषमता करतात, कधी धार्मिक विषमता आपल्यामध्ये पसरून देतात आणि आपला गैरवापर करतात. लक्षात ठेवा, आपल्याला शाळा पाहिजे. कॉन्व्हेंटची फीज एवढी मोठी आहे, लेकरांना शिकवायचं कसं? अरे पहिले आपण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलो तरी डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर झाले. आज 1-1 लाख रुपये फी भरावं लागते KG1ची. कुठून आणायचे पैसे? अरे संसाराचा गाडा चालवायचा की फीज भरायची? मित्रांनो, बदला. तुम्ही बदलू शकता, हे तुमच्यामध्ये ताकद आहे. तुम्ही जर चुपचाप राहिले, चुकीचे लोक येईल